चल ग आई, मी येतो. आई, आई काय झालंय? कुठे काय? आई तू नाराज आहेस ना? आई मला माहितीये तू खुश नाहीयेस आणि त्याचं कारणही मला माहितीये. माहितीये तर मग कशाला विचारतायस? आई तू पण ना बाबांसारखी आहेस, आईच्या आनंदात आनंद मानणारी, फक्त लोकांसमोर माझी बाजू घेतेस. तेजस, मला तुझी खूप काळजी वाटते. तू आणि दादाने मिळून जो प्रताप केलाय तो बाबांना जर कळला ना तर खूप अवघड होईल. आई असं काहीच होणार नाहीये. त्यांना हे अजिबात नाही आवडणार. तेजस, अरे आता कुठे तुमच्यातला वाद संपला होता आणि मला तो वाद पुन्हा नाही पाहायचाय. अगं आई, मामानी फक्त बाबांच्या नावाची भीती दाखवली आणि त्या भीतीचा योग्य वापर झालाय. तेजस, तू ज्याला भीती म्हणतोयस ना ती भीती नाहीये रे. बाबांनी इमानदारीने कमवलेलं नाव आहे ते, लोकांनी त्यांना दिलेला आदर आहे आणि याचा ना अशा चुकीच्या पद्धतीने वापर व्हायला नको होता. हे काय आई तू पण, उलट तू खुश व्हायला हवंस. अगं मामा इज सिरियसली ब्रिलियंट. अगं तो होता म्हणून तर सिलेक्शन झालं, पण चुकीच्या पद्धतीनं. आई मी आधीच्या सगळ्या मॅचेस मध्ये चांगला स्कोर केला नसता किंवा मी वाईट खेळाडू असतो तर कोचने मला उभंही केलं नसतं. या सिलेक्शन मध्ये बाबांच्या नावाबरोबर माझ्या चांगल्या खेळाचाही वाटा आहेच ना. पण तेजस, तू चुकलास. या मार्गाचा अवलंब बाबांनाही करता आला असता, पण बाबांनी तसं नाही केलं. आई अशा पद्धतीने एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर ती आपण का नाही करायची? आपणच दरवेळेला अन्याय सहन करत बसायचा का? अगं बाबांनी इतकं प्रामाणिकपणे काम करूनही त्यांना त्रास झालाच आहे ना. त्यांनीही आवाज उठवून त्यांच्या ऑथॉरिटीचा पूर्ण वापर करायला हवा असं मला तरी वाटतंय. बरंच कळायला लागलं तुला. आई आता उगाच टोमणे मारू नकोस हा. नाही म्हणजे तुला काही समजूनच घ्यायचं नाहीये. जाऊ दे तेजस, तुला नाही कळणार. येतो मी.